समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्राध्यापक डॉक्टर जी.बी. पाटील, सहाय्यक शिक्षक, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी यांचे शुभहस्ते प्रतिमांना पुष्पहार घालून साजरी करण्यात आली। यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक सदाशिव तावदर हे होते। यावेळी प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे, डॉक्टर डी.पी. खराडे, डॉक्टर एस.डी. कदम उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉक्टर जी.बी. पाटील म्हणाले की समाजसेवकांनी देश घडतो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे म्हणजे तुकाराम भाऊराव साठे थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक होते। अण्णाभाऊंवर मार्क्स व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता। ते 1.5 दिवस शाळेत गेले होते। जातीभेदाला सामोरे जावे लागल्यामुळे त्यांनी शाळा सोडून दिली। सुरुवातीला ते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते। यातूनच त्यांनी 1944 मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांसोबत लाल बावटा हे समाज प्रबोधनात्मक कलापथक स्थापन केले। भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णी यांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे 20,000 लोकांचा मोर्चा काढला। मराठी राजभाषा व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले। दलित व दलित कामगारांच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले असेही ते म्हणाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव तावदर, संचालक भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हे खडे बोल इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे संस्कृत, गणित, खगोलशास्त्र या विषयांचे अभ्यासक होते। त्यांनी गीता रहस्यामध्ये भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे। त्यांनी आगरकर व चिपळूणकरांच्या सहकार्याने 1881 साली केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली। 1893 मध्ये गणेशोत्सवाचे पुनरुज्जीवन केले व त्याचे स्वरूप सार्वजनिक गणेशोत्सव असे केले। टिळकांचे अग्रलेख हा केसरीचा आत्मा होता। त्यांनी देश स्वातंत्र्यासाठी भरपूर प्रयत्न केले। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर एस.डी. कदम यांनी केले, तर आभार डॉक्टर चव्हाण एस.बी. यांनी मानले। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।